ओके स्टुडंट्स, आपण स्टडी करत आहोत सर्क्युलेशन. तर या टॉपिकमध्ये आपण पाहत आहोत ह्यूमन हार्ट. काय आहे ह्यूमन हार्ट बद्दल इंट्रोडक्शन. सगळ्यात अगोदर ह्यूमन हार्टला म्हणतो आपण पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. फर्स्ट वन, ह्यूमन हार्ट हा एक पंपिंग ऑर्गन आहे सर्क्युलेटरी सिस्टम मधला, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरी आउट rhythmic contraction and relaxation. Therefore, blood circulate throughout the body. The next one, human heart चा कलर कसा आहे. ह्यूमन हार्टचा कलर आहे रेडिश ब्राउन इन कलर. ह्यूमन हार्टचा कलर आहे रेडिश ब्राउन इन कलर. द नेक्स्ट वन, हार्टची ओरिजिन आहे मेसोडर्मल इन ओरिजिन. द नेक्स्ट वन, हार्टची साईज कशी आहे. हार्टची साईज आहे ह्यूमन वन्स फिस्ट, मानवाच्या एका हाताच्या मुठी एवढी साईज आपल्या ह्यूमन हार्टची आहे. ह्यूमन वन्स फिस्ट. ह्यूमन हार्टचा शेप कसा आहे. ह्यूमन हार्टचा शेप आहे कोनिकल इन शेप. द नेक्स्ट वन, हार्टची पोझिशन कुठे आहे बॉडीमध्ये. हार्टची पोझिशन आहे दोन लंगच्या मध्ये जी स्पेस असते ज्याला म्हणतो आपण मेडियास्टेनम. हार्ट सिच्युएटेड इन मेडियास्टेनम. Mediastinum, the space present between the two lungs. The next one, हार्टचं ॲव्हरेज वेट किती आहे. हार्टचं ॲव्हरेज वेट इन नॉर्मल मेलमध्ये, इन मेल इट अबाउट 300 ग्रॅम and in female it is about 250 gram. The next one, हार्ट हा ह्यूमन हार्ट हा किती चेंबर्स पासून बनलेला आहे. तर ह्यूमन हार्ट हा 4 चेंबर्स पासून बनलेला आहे, ज्याला म्हणतो आपण 4 चेंबर्ड हार्ट. ह्यूमन बॉडीमध्ये हार्ट इन नॉर्मल हेल्दी पर्सन हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम्स पर मिनिट, ज्याला म्हणतो आपण हार्ट रेट. तर ह्यूमनमध्ये हार्ट रेट आहे 72 टाइम्स पर मिनिट. नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये ब्लड प्रेशर किती आहे. नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये ब्लड प्रेशर आहे 120 to 80 mmHg. हे आहे फर्स्ट वन इंट्रोडक्शन कशाचं, ह्यूमन हार्टचं. हार्ट हा पंपिंग ऑर्गन आहे सर्क्युलेटरी सिस्टममध्ये. हार्टचा कलर आहे रेडिश ब्राउन इन कलर. हार्टची ओरिजिन आहे मेसोडर्मल इन ओरिजिन. ह्यूमन हार्टची साईज आहे ह्यूमन वन्स फिस्ट एवढी. ह्यूमन हार्टचा शेप आहे कोनिकल शेप, सिच्युएटेड इन मेडियास्टेनम बिटवीन 2 लंग. ॲव्हरेज वेट आहे ह्यूमन हार्टचं नॉर्मल मेलमध्ये 300 ग्रॅम आणि इन नॉर्मल फिमेलमध्ये आहे 250 ग्रॅम. ह्यूमन हार्ट हा 4 चेंबरपासून बनलेला आहे आणि नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये हार्ट रेट आहे 72 टाइम्स पर मिनिट आणि नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये
ब्लड प्रेशर आहे 120 to 80 mmHg. ओके. द नेक्स्ट वन, ह्यूमन हार्ट हा इनक्लोज आहे बिटवीन, ह्यूमन हार्ट इज इनक्लोज विदिन द टू मेम्ब्रेन्स कॉल्ड ॲज पेरिकार्डियम. हा फॉर एक्झाम्पल ह्यूमन हार्ट. हा ह्यूमन हार्ट. हा ह्यूमन हार्टच्या सराउंडिंगला दोन प्रोटेक्टिव्ह लेयर्स अशा प्रेझेंट आहेत. या आहेत दोन प्रोटेक्टिव्ह लेयर्स. ह्यूमन हार्ट इनक्लोज अ सॅक मेम्ब्रेन. त्या दोन मेम्ब्रेनला आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, पेरिकार्डियम. म्हणजे ह्यूमन हार्टच्या सराउंडिंगला दोन प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्स आहेत, डबल मेम्ब्रेन आहे, त्याला आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, पेरिकार्डियम. हा एक आहे आउटर मेम्ब्रेन आणि हा दुसरा इनर मेम्ब्रेन. तर आउटर मेम्ब्रेनला म्हणतो आपण फायब्रस पेरिकार्डियम आणि इनर मेम्ब्रेनला म्हणतो आपण सिरोस पेरिकार्डियम. तर बघूया आपण, ह्यूमन हार्ट इनक्लोज बाय टू मेम्ब्रेन कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज पेरिकार्डियम. ह्यूमन हार्ट enclosed in sac called as pericardium. त्याला आपण कॉमनली काय म्हणतो, पेरिकार्डियम. तर पेरिकार्डियम हा डबल मेम्ब्रेन लेअर आहे. तर या पेरिकार्डियममध्ये दोन पार्ट असतात. फर्स्ट वन जो आउटर मेम्ब्रेन आहे ज्याला म्हणतो आपण सिरोस पेरिकार्डियम. आणि जो सेकंड वन आहे, जो फर्स्ट वन आहे ज्याला म्हणतो आपण फायब्रोस पेरिकार्डियम. आणि जो सेकंड वन आहे ज्याला म्हणतो आपण सिरोस पेरिकार्डियम. फायब्रस पेरिकार्डियम हा आउटर मेम्ब्रेन आहे, तर सिरोस पेरिकार्डियम हा इनर मेम्ब्रेन आहे. तर सिरोस पेरिकार्डियम हा सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे आणि इलॅस्टिक आहे. तर सिरोस पेरिकार्डियमच्या परत आणखी पुढे दोन लेअर पडतात ज्याला म्हणतो आपण, आउटर लेअरला म्हणतो आपण परायटल लेअर आणि इनर लेअरला म्हणतो आपण विसरल लेअर. बघा, हाय फॉर एक्झाम्पल ह्यूमन हार्ट. या ह्यूमन हार्टच्या सराउंडिंगला दोन लेअर्स आहेत. ही आहे आउटर लेअर ज्याला म्हणतो आपण फायब्रस पेरिकार्डियम आणि ही इनर लेअर आहे ज्याला नाव दिलं आपण सिरोस पेरिकार्डियम. तर ही सिरोस पेरिकार्डियम परत आणखीन पुढे दोन लेअरमध्ये डिवाइड होते, एक म्हणजे आउटर आणि दुसरी आहे इनर. या आउटर लेअरला म्हणतो आपण परायटल लेअर आणि इनर लेअरला म्हणतो आपण विसरल लेअर. तर तुम्हाला परायटल लेअर आणि विसरल लेअरच्या मध्ये एक स्पेस दिसतो, त्या स्पेसला म्हणतो आपण पेरिकार्डियल स्पेस. व्हॉट इन द पेरिकार्डियल स्पेस? सिरोस पेरिकार्डियम फर्दर डिवायडेड इंटू टू लेयर्स. फर्स्ट वन इज अ परायटल लेअर अँड सेकंड वन इज अ विसरल लेअर. तर या परायटल लेअर आणि विसरल लेअरच्या मध्ये एक स्पेस राहतो, त्या स्पेसला म्हणतो आपण पेरिकार्डियल स्पेस. अँड पेरिकार्डियल स्पेस फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. आणि नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये हे पेरिकार्डियल फ्लुइड राहतं 50 ml. इट ॲक्ट्स ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. हा हार्टमध्ये शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काय करतो, वर्क करतो. हा आपल्या हार्टला कीप मॉइस्ट ठेवतो आणि इट ॲक्ट्स ॲज अ लुब्रिकंट. आणि ह्यूमन हार्टला मेकॅनिकल इंजुरीपासून तो काय करतो, प्रोटेक्ट करतो. अशा प्रकारे आपण बघितलं ह्यूमन हार्टच्या सराउंडिंगला असणाऱ्या दोन प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्सला आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, पेरिकार्डियम.
The next one part आहे wall of heart. The wall of heart made up of 3 layers: outer layer epicardium, middle layer myocardium, and inner layer is endocardium. For example, हा आहे human heart. हा आहे human heart. ओके स्टुडंट, हा आहे ह्यूमन हार्ट. हा जो ह्यूमन हार्टचा जो वॉल आहे हा 3 लेयर्स पासून बनलेला आहे. हा आहे ह्यूमन हार्ट. हा आहे वॉल ऑफ हार्ट. वॉल ऑफ हार्ट is made up of 3 layers. ह्यूमन हार्टचा वॉल हा 3 लेयर्स पासून बनलेला आहे. फर्स्ट वन आहे आउटर लेयर, सेकंड वन आहे मिडल लेयर, आणि थर्ड वन आहे इनर लेयर. तर बघा स्टुडंट्स, हा आहे आउटर लेयर, हा मिडल लेयर आणि हा इनर लेयर. तर आउटर लेयरला म्हणतो आपण इपिकार्डियम, मिडल लेयरला म्हणतो आपण मायोकार्डियम, आणि इनर लेयरला म्हणतो आपण एंडोकार्डियम. The wall of heart made up of 3 layers: outer layer epicardium, middle layer is a myocardium, and inner layer is endocardium. ही आहे आउटर लेयर, ज्याला म्हणतो आपण इपिकार्डियम. हा मिडल लेयर, याला म्हणतो आपण मायोकार्डियम, आणि हा इनर लेयर, ज्याला म्हणतो आपण एंडोकार्डियम. तर आउटर लेयर आहे जो फर्स्ट वन इपिकार्डियम, हा आहे थिन लेयर. हा जो मिडल लेयर आहे जो मायोकार्डियम, हा आहे थिक लेयर, आणि हा जो इनर लेयर आहे एंडोकार्डियम, हा पण आहे थिन लेयर. आउटर इपिकार्डियम आणि इनर एंडोकार्डियम हा बनलेला असतो फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू पासून. फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू पासून बनलेला असतो. आणि इनर लेयर एंडोकार्डियम हा देखील बनलेला असतो फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. तर मिडल जो लेयर आहे ज्याचं नाव आहे मायोकार्डियम, हा बनलेला असतो कार्डियाक मसल पासून. And cardiac muscle is responsible for contraction and relaxation of heart. The outer layer epicardium and inner layer endocardium is made up of flat squamous epithelial tissue. It play an important role in protection.
त्याचंही फंक्शन असेल प्रोटेक्शन आउटर लेअरचं, आणि इनर लेअरचं पण फंक्शन काय असेल प्रोटेक्शन. तर स्टुडंट्स, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलं ह्युमन हार्ट. ह्युमन हार्ट इज अ पंपिंग ऑर्गन of circulatory system who is responsible for carry out the contraction and relaxation. Human heart is a mesodermal in origin. It is a reddish brown in color, conical in shape, hollow and muscular, involuntary organ. Human heart is made up of 4 chambers. Its heart rate about 72 times per minute. In normal healthy person, blood pressure is about 120 to 80 mmHg. Human heart enclosed in double membrane called as pericardium, outer layer called as fibrous pericardium, inner layer called as serous pericardium. Serous pericardium further divided into 2 layers. First one parietal layer and second is visceral layer. The space present between parietal and visceral layer called as pericardial space, which is filled with pericardial fluid. It acts as a shock absorber, lubricant. It keeps moist to the heart and it protects the heart from mechanical injury. The wall of heart made up of 3 layers. Outer layer is epicardium. It is made up of thin flat squamous epithelial tissue. Middle layer, it is a thick in nature, made up of cardiac muscle who is responsible for contraction and relaxation of heart. And inner layer is endocardium. It is also thin, made up of flat squamous epithelial tissue. It play an important role in protection. Okay, thank you.